नमस्कार मैत्रिणींनो, काल अंगारकी चतुर्थी होती. त्यासाठी इथे मी रव्याचे तळणीचे मोदक बनवले होते, पण काल व्हिडिओ अपलोड करता नाही आला म्हणून तो आज करते. तर इथे मी बारीक चिरोटी रवा घेतलेला आहे. तर हा रवा व्यवस्थित स्वच्छ चाळून निवडून घेतलेला आहे. एक फुलपात्रभर एवढा रवा मी इथे घेतलेला आहे मोदक बनवण्यासाठी. तर यामध्ये इथे बघा, तुपामध्ये जी पळी असते त्या पळीने मी 3 चमचे एवढं साजूक तूप यामध्ये मोहन म्हणून टाकून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मोहन टाकून मोदक केले तर एकदम खुसखुशीत आणि एकदम मस्त लागतात खायला. असे हे मोदक तयार होतात. तर तूप हे आपण रव्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित रव्याला त्यामध्ये चांगलं कालवून घोळवून घेणार आहे आणि व्यवस्थित सर्व रवा तुपामध्ये कालवून घेणार आहे. त्यानंतर लागेल तेवढं दूध आपण टाकून घेऊ शकता. तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा हा रवा भिजवू शकतात, पण मी इथे नैवेद्याला करणार आहे म्हणून मी हा दुधात भिजवलेला आहे रवा. तर अशा पद्धतीने थोडं थोडं दूध घालून जवळजवळ पाव वाटी ते अर्धी वाटी एवढं दूध लागलेलं आहे मला रवा भिजवण्यासाठी. तर असं थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला थोडासा सैलसरच रवा आपण भिजवून घेणार आहे, कारण की हा रवा आपण भिजवल्यानंतर अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे आणि तोपर्यंत रवा ह्या दुधामध्ये छान फुलून येतो. त्यामुळे थोडा सैलसर आपण इथे ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने रवा आपला भिजवून झालेला आहे आणि इथे बघा तुम्ही टेक्स्चर बघू शकतात. तर यावर झाकण ठेवून याला मी अर्धा तास आता बाजूला भिजण्यासाठी ठेवणार आहे आणि तोपर्यंत इथे सारणाची तयारी करणार आहे. तर इथे मी खोबरं आणि गुळाचं सारण इथे बनवणार आहे. तर तुम्ही इथे गुळ खोबरं, गुळ साखर किंवा खवा किंवा कोणी कोणी अंगारकी चतुर्थी असल्यामुळे पुरणाचे सुद्धा मोदक बनवतात. तर तुम्हाला हवं ते सारण तुम्ही इथे तयार करून घेऊ शकतात. पण मी इथे गुळ खोबऱ्याचं केलेलं आहे. तर अशा पद्धतीने खोबरं किसून घेतलं आणि गुळ सुद्धा मी इथे व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे. तर गुळ आणि खोबरं एकत्रच मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर मी हे सारण एकदम साधं सिंपल केलेलं आहे. तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडेल तो सुकामेवा टाकू शकतात, मनुके, काजू, बदाम, त्यानंतर पिस्ता, तुम्हाला जे हवं ते टाकू शकतात. यामध्ये मी विलायची सुद्धा टाकलेली नाहीये, तुम्ही हवं तर टाकू शकतात. तर अशा पद्धतीने मी हे सारण तयार केलेलं आहे. ना जास्त खूप बारीक केलेलं आहे, ना खूप जास्त जाडसर ठेवलेलं आहे. तर असं हे सारण आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर सारण तयार होईपर्यंत अर्ध्या तासानंतर आपला रवा सुद्धा चांगला भिजलेला आहे. तर रवा बघा आता इथे भिजल्यानंतर कसा घट्ट झालेला आहे. तर याला चांगलं मी 5 मिनटं असंच व्यवस्थित भिजवून घेतलेला रवा चांगला मळून मऊ करून घेणार आहे. तुम्ही लागलं तर याला थोडंसं कुटून सुद्धा घेऊ शकतात, पण मी असंच याला मऊ करून घेतलेला आहे. आणि त्यातलाच एक गोळा काढून आता बघा याची छान मोठी अशी पातळ पोळी लाटून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बघा, तुम्हाला माझ्यासारखेच जर तळणीचे रव्याचे मोदक बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर अशा पद्धतीने बघा माझी पोळी लाटून झाली आहे आणि एका वाटीच्या साह्याने मी याची छान गोल आकारामध्ये पुरीसारख्या कट करून घेतलेले आहेत. आणि अशा पद्धतीने बाजूचे जे आहे काठाचं ते जास्तीचं रवा जो आहे, ती पोळी आहे ती मी काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे काठं मी काढून घेतलेले आहेत आणि आपण आता ह्या पुरीमध्ये छान सारण भरून मस्त, ना खूप जास्त मोठे ना खूप जास्त लहान अशा आकारात मोदक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सारण भरलेलं आहे. जर तुम्हाला इथे ओल्या नारळाचं सारण बनवायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही बनवू शकता. त्याला छान कढईमध्ये गूळ खोबरं व्यवस्थित चांगलं घट्ट होईपर्यंत परतून घ्या आणि ते सारण सुद्धा तुम्ही ह्या रव्याच्या मोदकामध्ये भरू शकतात. मी हे तळणीचे मोदक केलेले आहेत, पण अशाच पद्धतीने सर्व ही प्रोसिजर फॉलो करून तुम्ही हे रव्याचे मोदक उकडून सुद्धा घेऊ शकतात. ते सुद्धा खायला एकदम अप्रतिम असे लागतात. पण आमच्याकडे तळणीचे मोदक जास्त आवडतात, त्यामुळे मी इथे तळणीचे मोदक आज अंगारकी चतुर्थीसाठी बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीने छान कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि या मोदकाचं छान तोंड आपण बंद करून घेणार आहोत. तर मस्त इथे बघा तोंड बंद करून घेतलेला आहे आणि आपला हा पहिला मोदक इथे मस्त तयार झालेला आहे. तर बघा इथे कळ्या किती छान पडलेल्या आहेत मोदकाला. आणि हा शेवटचा मोदक सुद्धा मी तुम्हाला भरून दाखवते. याच्या मी डायरेक्ट याचे सगळ्या जे काठा आहेत ना ते डायरेक्ट असे घेतलेत आणि बंद केलेत. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा मोदक बंद करून याला छान कळीदार मोदक तुम्ही करू शकता. तर ज्यांना मोदक वळायला जमत नाही किंवा अवघड वाटतं अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने असा हा एकदम छान असा मोदक तयार करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मोदक तयार केलेत आणि 2 करंज्या सुद्धा केलेल्या आहेत मुरडीच्या. तर इथे मी आता तेल कढईमध्ये तापायला ठेवणार आहे. तर जे आपलं घरचं रेग्युलरचं तेल आहे तेच इथे टाकलेलं आहे. छान याला तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे आणि तेल आपलं तापलं की आपण एक करून मोदक इथे सोडून घेणार आहेत. जेव्हाही आपण करंज्या करायला घेतो तेव्हा एक मोदक करावाच लागतो आणि जेव्हा मोदक करतो तेव्हा 1-2 करंज्या तरी कराव्याच लागतात, असा मान आहे म्हणतात. तर तुमच्याकडे सुद्धा अशी काही पद्धत आहे का, नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथे मोदक खालच्या साईडने चांगले सेट झालेले आहेत. तर आपण याला अलटपलट करून छान मीडियम फ्लेमवर तळणार आहेत. एकदम हाय फ्लेमवर हे मोदक आपल्याला तळायचे नाही आहेत, नाहीतर वरतून ते तळल्या जातील आणि आतून कच्चेच राहतील. तर छान मीडियम फ्लेमवर आपल्याला अलटपलट करून याला बदामी रंगावरती तळून घ्यायचं आहे. एकदम लालसर रंगावरती आपण हे तळणार नाही आहेत. जर तुम्हाला लालसर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या घरच्या आवडीनुसार तसे तळून घेऊ शकतात.
तर अशा पद्धतीने अलटपलट करून मस्त मीडियम फ्लेमवर बघा अशा कलरचे झाल्यानंतर मी हे मोदक काढून घेणार आहे. आमच्याकडे अशाच कलरचे मोदक करंजा तळलेले आवडतात, त्यामुळे इथे माझे हे मोदक तळून झालेले आहेत आणि आता मी हे काढून घेणार आहे. तर मस्त हे खुसखुशीत असे मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी पद्धत जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मोदक करून गणपती बाप्पाला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तर खा प्या मजा करा. थँक्यू, धन्यवाद. उन्हाळ्याची काळजी घ्या. ओके, बाय.